पहिलं मी आज बोलणार आहे, मग पुढच्या कार्यक्रमाला निघणार आहे आणि नंतर माझ्यानंतर आत्ताच जाहीर करतो, कारण बानगडे सर बोलत होते की ते आभार मानतील. मी बोललो आभार नाही, आमच्या शिवसैनिकांना तुमच्याकडून खूप प्रोत्साहन मिळतं, मार्गदर्शन मिळतं. आणि दौऱ्यात पण जेव्हा असतो तेव्हा मी आवर्जून त्यांचं भाषण ऐकत असतो, पण आज जरा उलटं करतोय आपण. असो आज हर्षद तुम्ही सांगितलं की आज थोडी लोकं कमी आहेत. मला वाटतं आपण जेव्हा पहिलंच मला सांगितलं होतं शिवसेना भवनात, तेव्हा आपण सांगितलेलं की साधारण 400-500 आपले जे स्थानिक आहेत लोकं त्यांना आपण बोलवणार आहे. जास्ती मोठी सभा आपण नंतर करू कारण पावसाचे दिवस आहेत. आणि मी सांगितलं इंडोर करा. पण मला वाटतं आपलं सवय थोडी हीच झालेली आहे की आपण सभा बोलवली की तुम्ही एकदम तुडुंब भरून देता पावसासारखी. आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल थोडी छोटी सभा झाली, पण असं नाही आहे. आज आपण पाहताय की पाऊस जोरात लागलेला आहे. हा रविवार आहे आणि शहरांकडे आमचं थोडं जेव्हा पाऊस असा लागतो आणि थोडे सुट्टीचे दिवस येतात तेव्हा आम्ही सगळे गावाकडे पळत असतो. पण मला हे माहिती आहे की जेव्हा मी दोन्ही वेळ जरा बाबा थोडं दिसू दे ना इकडचे लोकं. थोडे अजून व्हा. थोडे अजून व्हा. साईड स्क्रीनच्या तर मागे जा, नाही तर बॅट्समनसारखं होतं माझं. ठीक आहे बस. राहू दे. जेव्हा मी दोन्ही वेळा पाटण तालुक्यात आलो, 2 आपण सभा घेतल्या. एक जन आशीर्वाद यात्रेत घेतली होती आणि त्यानंतर मला वाटतं ह्या निवडणुकीच्या आधी जेव्हा जे लवाद होतं लबाडांचं, नार्वेकर साहेबांनी जो निकाल दिला होता शिवसेनेच्या विरुद्ध त्याच दिवशी दिला होता. आणि तो जो निकाल त्यांनी दिला होता त्याच्यात आपल्या पक्षाचं नाव घेतलं होतं, चिन्ह घेतलं होतं, सगळा निकाल आपल्या विरोधात दिला होता. तरी देखील तिथे जे जमलेले हजारो पाटणचे लोक होते, स्थानिक तिकडचे रहिवासी होते, त्यांनी जे प्रेम दिलं, त्यांनी जे आशीर्वाद दिला, त्याच आशीर्वादावर मी कुठेही खचलो नाही. ताकद आपली दुप्पट झालेली आहे. दोन्ही त्या सभा मला आठवतात. पहिली सभा तर अशी झाली होती, नितीनजी आणि मी मला वाटतं आपण गाडीतून येत होतो आणि रोड शो तुम्ही सुरू केला होता. मडवी साहेब हे ऐकण्यासारखं आहे, कारण खूप वेळा असं असतं की एखादा रोड शो आपल्याला दिसला, बाईक्स दिसल्या, 1001 बाईक्स दिसल्या की आपल्याला वाटतं ठीक आहे आता सभा विस्कळीत होणार, एवढे लोक इथे आले तर तिथे किती लोक असतील. आणि मी सतत ह्यांना फोन करत होतो, हर्षदजींना बोललो अरे तुम्ही कशाला रोड शो करताय, सभेचं काय सभेचं काय. ते बोलतात साहेब चिंता करू नका, सभा मोठी आहे. तरी मी थोडं चिडलेलो, मी रागवलेलो, मी हो तुम्ही उगाच काहीतरी सांगू नका मला, तुम्ही सभेची वाट नका लावू, मला सभा बघायची आहे, तुम्ही मला उगाच रोड शोमध्ये व्यस्त ठेवू नका. तो रोड शो पाऊण 1 तास चालला. कसं बसं आम्ही सभेच्या ठिकाणी पोहोचलो आणि समोरून फटाके दिसायला लागले. म्हणजे ठीक आहे नुसतं फटाके असतील आणि आपल्यासोबत ते लोक असतील. तिथे गेल्यानंतर समोरचा रस्ता तुडुंब भरलेला, डावीकडे उजवीकडे रस्त्यात लोकच लोक, मागे लोक, आणि आमची रोड शोची लोक पोचायचे बाकी होते. मी कसं बसं त्या स्टेजवर पोचलो, पण एवढी गर्दी, डी नाही काही नाही, सगळीकडे चारी बाजूला लोक होती, गच्च्यांमध्ये खिडक्यांमध्ये. आणि तेच वातावरण ह्या दुसऱ्या सभेत दिसलं आणि तेच वातावरण आत्ता जे मतदान झालेलं आहे त्याच्यातही दिसलेलं आहे आणि पुढच्या निकालात देखील दिसणार आहे. मी आज खास करून आभार मानायला आलो सगळ्याच पाटणच्या आपल्या लोकांचे, कारण आपण प्रेम दाखवलं, महाविकास आघाडीवर प्रेम दाखवलं, उद्धव साहेबांवर, उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास दाखवलेला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर विश्वास दाखवलेला आहे. आणि जे मतदान झालेलं ते फार बोलकं आहे, येणाऱ्या काळाचे ते चिन्ह आहे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतोय, येणारं सरकार हे आपलं आहे आणि तिथून आपला आमदार देखील असणार आहे. तिकीट देण्याचं माझ्या हातात नाही, ते उद्धव साहेबांच्या हातात आहे. म्हणून नाव वगैरे जाहीर करू शकत नाही, पण नक्कीच आपला आमदार तिकडचा हक्काचा आमदार, आणि आपला आमदार म्हणजे आपल्या पक्षाचा तर आहेच, पण तुमचा आमचा सामान्य नागरिकांचा आमदार आपल्याला विधान भवनात पाठवायचा आहे. ज्याला मस्ती नसेल, ज्याला माज नसेल, खोटं बोलण्याची सवय नसेल, आणि जो नम्रपणे सर्वांसमोर झुकेल आणि काम करेल, असा आमदार आपल्याला पुन्हा एकदा तिथे पाठवायचा आहे. आज आपण पाहतो देशात जे परिवर्तन झालेलं आहे, आपल्याला कदाचित वाटत असेल त्यावेळी मी सगळीकडे बोलायचो, मी बोलायचो, संजय राऊत साहेब बोलायचे, नितीन सर बोलायचे, सगळेच बोलायचे, आम्ही सगळेच बोलायचो त्यावेळी की परिवर्तन घडणार, ह्या देशामध्ये बदल आपण घडवणार आणि आपण बदल घडवणारे लोक आहोत. आपला हा देश कधी हुकुमशाही पाळत नाही, हुकुमशहाला कधी डोक्यावर बसवत नाही. आणि ह्या गेल्या निवडणुकीत लोकसभा 2024च्या निवडणुकीत आपण दाखवलं होतं, कितीही कोणी आपल्या डोक्यावर बसायचा प्रयत्न केला तरी आपण त्यांना डोक्यावर बसू देत नाही. हा भारत देश आहे, इथे तानाशाही चालत नाही, संविधान विरोधी लोक चालत नाहीत. त्यावेळी अनेक माझे मित्र सांगायचे, जेव्हा एक्झिट पोल पण आले तेव्हा पण माझे मित्र मला सांगत होते, अरे आदित्य तू काय बोलतोयस, 350 तर एक्झिट पोलमध्ये दाखवतात, 400 एक्झिट पोलमध्ये दाखवतात, तू राजकारणात असशील पण तुला कळतं का तू काय बोलतोयस. आणि मी सगळ्यांना सांगायचो
की भाजप हा पक्ष 220 ते 240च्या पुढे जात नाही. ज्या दिवशी निकाल आले, मला अनेक मित्रांचे फोन आले की अरे तुझं काही वेगळं सेटिंग होतं का तिथे? मी बोललो मी ज्योतिषी नाहीये, मी कोणाचा चेहरा काही वाचू शकत नाही, पण मला लोकांच्या मनात काय आहे ते कळतं. गेले 10 वर्ष आपण एकाच व्यक्तीची मन की बात ऐकत होतो आणि आपल्याला वाटत होतं ही व्यक्ती मन की बात करते म्हणजे 100 कोटी जनता, 120 कोटी जनतेची मन की बात करते. पण नंतर आपल्याला कळायला लागलं, साधारणपणे 2023-24 पर्यंत लोकांचे डोळे उघडायला लागले आणि लोकं बोलायला लागली होती की तुमच्या मनात जे आहे ते आमच्या हृदयात नाही, आमच्या मनात नाही आहे. तुम्ही जे बोलता ते भलतंच काहीतरी, आम्ही जे बोलतो ते काहीतरी वेगळं आहे. आम्ही जे बोलतोय ते आमच्या शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, आम्ही जे बोलतोय महिलांबद्दल बोलतोय, महिला हिताबद्दल बोलतोय, जनहिताबद्दल बोलतोय, आम्ही तरुणांच्या नोकऱ्यांबद्दल बोलत आहोत, आम्ही बेरोजगारीबद्दल बोलत आहोत. तुम्ही जे बोलत आहात ते धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याची गोष्ट बोलत आहात. तुम्ही जे बोलत आहात ते जातींमध्ये वाद निर्माण करण्याची गोष्ट बोलत आहात. तुम्ही जे बोलत आहात ते लोकांना वेगळं करण्याचे बोलत आहात. डिवाइड अँड रूलचा तुमचा कायदा जो आहे तो आम्हाला मान्य नाही. परिणाम हा झाला, आपण पाहिलं असेल जे उत्तर प्रदेश जिथून एका वेळी भाजपला 80 मधून 72 सीट आलेल्या, मागच्या वेळी देखील अशाच काहीतरी आलेल्या, एक 7-8 कमी पडल्या होत्या. यावेळी भाजपनी उत्तर प्रदेशमध्ये जो निकाल प्राप्त केलेला आहे तो 50 की 54 वर अडकलेले आहेत. पण आपण पाहिलं असेल सपा आणि काँग्रेसला एक वेगळं तिथे मत मिळालेलं आहे आणि तिथे अयोध्येत देखील विजय हा इंडिया आघाडीचा झालेला आहे. आपण पहा ना, पूर्ण भारत देशात पहा, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पहा, जिथे जिथे भगवान श्री राम स्वतः गेलेले आहेत, त्यांचा सहवास तिथे लाभलेला आहे, तिथे कुठेही त्या तीर्थक्षेत्रामध्ये भाजपची एक सुद्धा सीट निवडून आलेली नाही. कारण आपण जे इंडिया आघाडी म्हणून पाळतो ब्रीदवाक्य ते भाजप पाळत नाही. आपलं ब्रीदवाक्य हेच आहे, रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. आणि भाजप बोलतं की सगळं काही जाय पण सत्ता न जाय. हे असं चालत नाही. 2014ला ज्या प्रकारे आपण त्यांच्या सोबत होतो, 2019ला पण आपण एक संधी दिली होती. आपल्याला वाटलं होतं देशात काहीतरी वेगळं घडू शकेल. आपल्याला वाटलं होतं ह्या देशात काहीतरी भलं आपण करू शकू, लोकांचं शेतकऱ्यांचं भलं करू शकू, महिलांना सुरक्षा एक वेगळी आपण देऊ शकू. पण आज आपण पाहतोय जे गेल्या 10 वर्षात जे चित्र होतं, जी हुकुमशाही आपल्यावर लादली जात होती, जे पत्रकार आहेत त्यांना देखील माहिती आहे, त्यांनी काही वेगळं लिहिलं की त्यांच्यावर केस यायची. आता तो एक टेलिकम्युनिकेशन ॲक्ट येतोय, सगळे जे यूट्यूबर आहेत त्यांना ते आता दायऱ्यात आणत आहेत कायद्याच्या. हे सगळं जे काही चाललं होतं की आम्ही जे करू तोच कायदा आणि तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं नाही, हे लोकांनी मोडून दाखवलेलं आहे. आणि आज आपण पाहत आहोत 303 वरनं ज्या भाजपला या देशाने पहिलं 2014मध्ये 282 दिले, नंतर 303 दिले, त्याच भाजपला आज 240 वर आणलेलं आहे. म्हणजे ह्या देशामध्ये कोणाची मस्ती चालत नाही, ना हुकुमशाही चालत आहे. आणि याचं कारण एकच आहे, जे वाटायला लागलं होतं की हे देश म्हणजे आमची प्रॉपर्टी, आम्ही काही केलं तरी चालेल, पक्ष फोडले तरी चालेल. आता मध्यंतरीच्या काळात निवडणुकीच्या आधी कोणीतरी बोलत होतं की मी पुन्हा येईन बोललो आणि 2 पक्ष फोडून आलो. त्याच्यानंतर एक परिवार फोडलं त्यांनी. पण आज निकाल काय दिला? आज तुम्ही विचार करा, जे इथे शिवसैनिक आहेत, कारण पाटणचे अनेक आपण वेगळ्या विचारधारेचे इथे लोक असू शकाल, पण आज जो निकाल मिळालेला आहे आपल्याला, निकाल जो प्राप्त झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, आपण शिवसेना म्हणून लढलो ते कसे लढलो. आज या मंचावर सगळे जे नेते आहेत, आपण सर्वांना देखील माहिती आहे आपण कसे लढलो. गेली 2 वर्ष आपल्या राज्यामध्ये एक घटनाबाह्य सरकार बसवलं गेलं. गेली 2 वर्ष आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आपण पाहताय चिंदडे उडवलेले आहेत. गेली 2 वर्ष गुंडांचं राज्य, गेली 2 वर्ष गुंड जाऊन मंत्रालयामध्ये रील बनवतात, गेली 2 वर्ष कुठचाही कायदा पाळला जात नाही आणि गेले 2 वर्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भाजपच्या ऑफिसमधून चालते की काय असं वाटायला लागलं होतं. आपला पक्ष 40 आमदार फोडले, 12 खासदार फोडले, मुंबईसारख्या शहरामध्ये 50 नगरसेवक फोडले. आणि हे सगळं करून जे जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला, ज्या जनतेने आपल्याला प्रेम दिलं, आपण आज 9 वर आहोत या महाराष्ट्रामध्ये. एक सीट त्यांनी चोरलेली आहे, ती सीट पण आपण घेणार म्हणजे घेणारच. 10वी सीट आपण लागेल. पण जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणणारा, त्यांचे मित्रपक्ष म्हणजे ईडी, आयटी, सीबीआय, गद्दार गँग आणि राष्ट्रवादीतून फुटलेली गँग, हे सगळं करून ते पण 9 वर आहेत आणि आपण पण 9 वर आहोत. ही महाराष्ट्राची ताकद आहे. आणि आज मी सांगत आहे की येणारी सत्ता आपली आहे, येणारा काळ आपला आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती एक बिघडलेली आहे, जे वातावरण झालेलं आहे, कोणालाच पटत नाही आहे. आज तुम्ही मला सांगा कुठच्या जिल्ह्यामध्ये समृद्धी आहे, सुख शांती समृद्धी आहे, तुम्ही मला सांगा. पुण्यासारख्या शहरामध्ये एका बाजूला आपण पाहतोय
कोण पोर्शे घेऊन कोणाच्या तरी अंगावर घेऊन जाते, त्याला काय शिक्षा मिळते? निबंध लिहा. बरोबर आहे, नंतर बेल काय होते. तसंच दुसऱ्या बाजूला ती कोयता गँग आहे, अमुक गँग आहे, तमुक गँग आहे, हे तर सुरूच आहे. पण ड्रग्सचा जो मार सुरू आहे तिथे, ड्रग्सचं जे काही तिथे चालू आहे धुमाकूळ, हा कुठून येतो? हे सगळे ड्रग्सचा साठा कुठच्या पोर्टमधून येत आहे, कुठच्या राज्यातून येत आहे, कुठे पकडला जातोय की नाही जातोय, हे सगळं एका बाजूला असताना पर्यावरणाचे ते पुण्यात हाल चालूच आहेत. तसं मला वाटतं आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठच्याही नागरिकाला तुम्ही विचारा, प्रत्येक नागरिकास त्रस्त आहे, प्रत्येक नागरिकास हैराण आहे. आणि भाजपला हे कळलेलं आहे, मिंदे गँगला हे कळलेलं आहे, चिंदी चोरांना हे कळलेलं आहे की त्यांचं सरकार जात आहे. आणि जात असल्यामुळे काल परवाकडे जे अर्थसंकल्प मांडला होता, तो गाजर अर्थसंकल्प, त्याच्यात आपल्याला काय मिळालं? तर भोपळा मिळाला, बाकी काही मिळालं नाही. दोन गोष्टी त्याच्यातून ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. एक म्हणजे 7 हॉर्स पॉवर पंची वीज आहे, पण ते पण तुम्ही लक्षात घ्या, हे या निवडणुकीपर्यंतच आहे, त्याच्या पुढे हे देणार नाहीत. आणि जी भाजप आत्ता ह्या क्षणापर्यंत म्हणजे निवडणुका हारेपर्यंत, आणि ही हारच आहे त्यांची, जिंकलेले नाही आहेत. ज्यांना वाटत होतं 400 पार जातील, जेव्हा 200 वर येतात तेव्हा ते जिंकलेले नाहीत, हरलेले आहेत. ह्या देशाने त्यांना हरवलेलं आहे, त्यांच्या मानसिकतेला हरवलेलं आहे. त्या शेतकऱ्यांना आज ते सवलती द्यायला निघालेले आहेत, आज काही काही गोष्टी द्यायला निघालेले आहेत. जेव्हा त्यांचं बहुमताचं सरकार होतं, ह्याच शेतकऱ्यांना ते अर्बन नक्सल बोललेत, ह्याच शेतकऱ्यांना ते माओवादी बोललेले आहेत, ह्याच शेतकऱ्यांना ते अतिरेकी बोललेले आहेत, ह्याच शेतकऱ्यांना ते खालिस्तानी बोललेले आहेत. आणि ह्याच शेतकऱ्यांवर हल्ला केलेला आहे, तो लाठीचार्जचा केलेला आहे, अश्रुधुराचा केला आहे. मग तो दिल्लीत असो आणि महाराष्ट्रात जेव्हा 2017-18 तो मोर्चा निघाला होता शेतकऱ्यांचा, मुंबईकडे येत असताना नवी मुंबईत येऊन मी त्यांचं स्वागत केलं होतं. ह्याच भाजपाने त्यांना माओवादी आणि अर्बन नक्सल बोलून झालेलं आहे. हरायला आले म्हणून सवलती देतात, हरायला आले म्हणून आता समोर लोटांगण घालत आहेत. पण ज्या मिनिटाला जर हे चुकून पुन्हा एकदा डोक्यावर बसले, ह्या सवलती सगळ्या काढून घेतील आणि जो अत्याचार ह्या महाराष्ट्रावर करत होते, तो अत्याचार भाजप पुन्हा करायला लागेल, हे लक्षात घ्या. हा धोका फार मोठा आहे. आज आपण पाहतोय एका हुकुमशाहीच्या एका मानसिकतेला आपण तोडलेलं आहे, आपण कमी केलेलं आहे, पण हा धोका टळलेला नाही. महिलांबद्दल पण आज तुम्ही पहा, ते लाडली बहीण, त्याच्यावरनं तर आता सगळी चिरफाट चालू आहे, पत्रकार लिहित आहेत, त्याच्यावर विश्लेषण होत आहे. पण तुम्ही त्या लाडली बहीण किती योजना जी आहे त्याचा जर अभ्यास केला, जेवढ्या अटी-शर्ती, म्हणजे हे बिनशर्त नव्हतंच काही, अटी-शर्ती जेवढे टाकल्या होत्या, काही काही अटी त्याच्यात टाकल्या होत्या, त्या तुम्ही जर वाचल्यात, पाहिल्यात, तर कमीत कमी महिला त्याच्यात त्यांना काही पैसे मिळतील. आणि तुम्ही मला सांगा, जे काही प्रति महिना त्यांना मिळणार आहे 1,500 रुपये, आजच्या महागाईच्या काळात कोणाला हे काही भागणार आहे का त्याच्यात काही? आपलं महाविकास आघाडीचं आपण ठाम सांगितलेलं आहे की प्रत्येक महिलेला आपण 8,500 रुपये देणार म्हणजे देणार. ह्यांचा प्रयत्न हा म्हणजे 2 वर्ष तुम्ही अशी काढली, एक मंत्री ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये असे आहेत ज्यांनी सुप्रियाताईंना, आज त्यांचा वाढदिवस आहे सुप्रियाताई सुळेंचा, त्यांना अशा घाणेरड्या शिवाय प्रेससमोर दिलेल्या आहेत, त्यांना मांडीला मांडी लावून बसतात, त्यांना काढण्याची हिंमत करत नाही. उद्धव साहेबांचं सरकार असतं तर अशा व्यक्तीचं आपण हकालपट्टी केली असती. पण आज आपण लाडकी लेक की लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे, पण सुप्रियाताईंना ज्यांनी शिवीगाळ केली त्यांना तुम्ही काढलेलं नाही. दुसरे ह्याच गद्दार सरकारमध्ये मंत्री आहेत ज्यांच्यावर महिलेवर अत्याचार करण्याचे अतिशय घाणेरडे आरोप आहेत. त्यांची हकालपट्टी आपण केलेली, उद्धव साहेबांनी त्यांना गेट आउट सांगितलेलं, पण ह्या गद्दारांनी सरकार बनवल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेटचं मंत्रिपद दिलेलं आहे. महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे, आज कुठच्या शहरामध्ये, कुठच्या गावांमध्ये महिला सुरक्षित आहेत, काय खरोखर परिस्थिती आहे ही ओळखून घ्या. आणि मग निवडणूक आली की अशी काहीतरी योजना जाहीर करायची आणि स्वतःकडे करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो एकदम फाऊल आहे. आणि आज आपण पाहाल की महाराष्ट्र ह्या लोकांना कुठेही पुन्हा मतदान करणार नाही. येणारं सरकार आपलं आहे, मी परत एकदा ठासून सांगत आहे. पण आज आपल्याला फार मतदान जे आहे, जे येणारं मतदान आहे ते विचार करून करायचं. एक तर पहिलं तर यादीवर काम करा, तुमची नावं खरोखर तुमच्या गावांच्या यादींमध्ये आहेत की नाही बघा. कारण आज आपण पाहतोय हे सगळे खेळ सुरू होतील, यादी बदलण्याचे खेळ सुरू होतील, मतदार यादीतून तुमचं नाव काढण्याचं सुरू होईल. कारण तुम्ही जिथून लीड घेतलेला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आपण ज्या पक्षाने महाविकास आघाडीला लीड दिलेला आहे, त्या मतदारसंघात हे मस्ती करण्याचा 100% प्रयत्न करतील, कार्यकर्त्यांना उचकवायचा प्रयत्न करतील, तडीपार करण्याचा प्रयत्न करतील, मतदार यादीतून नाव काढण्याचा प्रयत्न करतील. हे सगळं जरी केलं तरी मी तुम्हाला सांगतो, आज भाजपला पुन्हा ह्या महाराष्ट्रामध्ये जिंकणं शक्य नाही. कारण आज ह्या महाराष्ट्राने ओळखलेलं आहे, जे आपण पहिल्यापासून सांगत आहे, आणि हे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की खोटं नॅरेटिव्ह. चेहरा तुमचा खोटा असेल, पण आमचं नॅरेटिव्ह खोटं नव्हतं. आम्ही जे सत्य आहे ते बोलत असतो. संविधानाला तुम्हाला बदलायचं होतं आणि ते आम्ही रोखलेलं आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे.
भाजपाला हे संविधान ह्या गोष्टीमुळे आवडत नाही, कारण हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, म्हणून भाजपाला हे संविधान मान्य नाहीये. भाजपाला हे संविधान ह्यासाठी मान्य नाहीये, कारण भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज त्या संविधानमध्ये, म्हणून भाजपाला हे संविधान मान्य नाहीये. आज आपल्या देशामधून प्रत्येक आवाज या संसदेत जाऊ शकतो. आज आपल्या देशामधून कोणीही उठून निवडणूक लढू शकतो आणि विधानसभेत जाऊ शकतो. आरेला कार्य करू शकतो. चुकीच्या ज्या गोष्टी सरकारकडून होतात त्याला प्रश्न विचारू शकतो. न्याय हक्कांसाठी लढू शकतो आणि ह्याचसाठी संविधानाचा द्वेष भाजप करत आहे. हे मला भाजपचे मंत्री देखील, एक माजी मंत्री बोलून झालं होतं. मागच्याच वर्षी मला भेटले होते मुंबईत. त्यांनी मला सांगितलं की आदित्य, भाजपला संविधान बदलायचं आहे. ते बदलू देऊ नका. 4 की 5 भाजपचे उमेदवार हे बोलून झालेलं, पंकजाताईंनी देखील बोलून झालेलं आहे की 405 द्या, कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे. पण आपण हे संविधान बदलण्यापासून त्यांना आत्ता जे रोखलेलं आहे ते पुन्हा एकदा अशीच आपली पकड ठेवायला लागणार. जर महाराष्ट्र, हरियाणा किंवा झारखंडमध्ये ह्यांचा विजय झाला, त्यांची पकड परत घट्ट होणार आहे देशावर. आणि संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे महामानव आहेत, त्यांनी जे संविधान दिलेलं ते बदलून तुम्हाला भाजपचं संविधान तुमच्यावर लादतील. मान्य आहे ते? आहे मान्य? नाही आहे. आपल्याला हा लढा चालू ठेवायला लागेल. आणि मग जेव्हा कोणीतरी बोलतं त्यांच्यातून की हे संविधान बदलायचं खोटं नॅरेटिव्ह आहे, मी त्यांना सांगतो सर्वात मोठं उदाहरण आपला महाराष्ट्र आहे, जिथे त्यांनी संविधान बदलायचा प्रयत्न केला. 75 वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्ही मला सांगा कधी असं झालेलं आहे की 40 गद्दारांना फोडलं, खोके धोके सगळं देऊन सगळं फोडल्यानंतर राजीनामा दिल्याशिवाय त्यांनी सरकार बदललं आणि स्वतः सरकारमध्ये बसले. आधी कधी असं इतिहासात झाले का? लोकशाहीत असं होऊ शकतं का? आपले संविधान असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. पण संविधान न बदलता देखील त्यांनी एवढा मोठा धोका संविधानाला दिलेला आहे. सरकार बनवलं, घटनाबाह्य सरकार बनवलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहत आहोत 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला. जे काही चाललं ते रेटून चाललेलं आहे. आज पण मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नवी मुंबई, सगळीकडेच महापालिका 2 वर्ष कुठेही दिसत नाही आहेत. 4 वर्ष तुमच्याकडे झालेली आहेत. लोकप्रतिनिधी नाहीत, स्थानिक नगरसेवक नाही आहेत. संविधान बदलायचा जो पहिला प्रयोग त्यांनी केला तो महाराष्ट्रात केला आणि आपण त्यांना इथेच रोखून धरलेलं आहे. हे येणारा काळ बोलणार आहे की आज 24मध्ये केंद्रातून तर आपण त्यांना खालती खेचलेलंच आहे, पण महाराष्ट्रातून जसं त्यांनी उद्योग पळवले तसं आपण ह्या मिंदे सरकारला महाराष्ट्रातून बाहेर पुन्हा एकदा पळवायचा आहे. हा निर्धार तुम्ही केला पाहिजे. मग त्यांना पाठवायचं गोव्यात, पाठवायचं गुवाहाटीला, पाठवायचं सुरतला, पाठवायचं ते ठरवा. मी तर म्हणतो ज्यांनी हा महाराष्ट्र द्रोह केलेला आहे, ज्यांनी महाराष्ट्र द्वेषापोटी इथून माझ्या तरुणींचे उद्योग आणि रोजगार गुजरातला पाठवलेले आहेत, हा जो धोका आपल्या महाराष्ट्राला दिला आहे, कुठेही नाही, तुम्हाला जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार आपल्याला करायचा आहे. पण आज महाराष्ट्र खचत चाललेलं आहे. आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे तिथे आपल्या डोळ्यासमोर आहे. उद्योगाची परिस्थिती मी नेहमी तुम्हाला सांगत असतो. वेदांता फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, एअरबस टाटा असेल, अनेक असे उद्योग आपल्या तरुणींचे, जे तुम्ही सांगत होता हर्षदजी की आपले सगळे तरुणी इथे येतात मुंबई, नवी मुंबई, बोईसर वगैरे परिसरात नोकऱ्यांसाठी. आज आपण पाहतोय कितीतरी लोक आज आरक्षणासाठी मागणी करत आहेत, अनेक लोक आज आंदोलनं करत आहेत. पण माझा पुढचा सवाल हाच आहे की जरी सगळं काही मिळालं तरी आपल्या राज्यामध्ये नोकऱ्या आहेत का? विचार करा तुम्ही. भाजपला जे आपल्या देशामध्ये आणायचं, आपल्या राज्यामध्ये आणायचं, ते फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचं. ज्यांच्या परमनंट नोकऱ्या आहेत त्यांना पण कॉन्ट्रॅक्टवर आणायचं. मग हे सगळं होत असताना सगळं काही लढून, म्हणजे 2दा हे सगळे आंदोलनं करतील, लढतील आणि डिवाइड अँड रूलमध्ये कदाचित भाजप जिंकेल. पण आज आपण आपल्यामध्ये लढून झाल्यानंतर आपल्या हातात नोकऱ्या भाजपात देणार आहे का की भोपळा देणार आहे, हा आपल्याला विचार करायचा. आज परिस्थिती काय आहे? तुम्ही पोलिसांचा आत्ता उल्लेख केला. पोलीस भरतीमध्ये आपल्या तालुक्यातून खूप लोक असतात. आत्ताकडे जी पोलीस भरती जाहीर झालेली आहे, खरं GR मला वाटतं 2 वर्षापूर्वी होता. ती मुलं तर बाद झालीच त्याच्यात, त्यांचं वयोगट गेलंच, बरोबर ना. पण आज जी सगळी जी घोळ चाललेला आहे तिकडची अनेक मुलं बोलत आहेत, वेगळ्या जिल्ह्यातली लोक बोलत आहेत की तुम्ही भर पावसाळ्यात का पोलीस भरती घेताय? ठीक आहे, तो विषय कसा सोडवायचा, सगळ्यांना एकत्र बसवा, जो विषय सुटत असेल तो सोडवा. पण एक साधा आकडा तुम्हाला देतो, 17,500 एवढी पदं आहेत भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी. ॲप्लिकेशन किती आलेत माहिती आहे का? 17.5 लाख. ही आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये कोणी LLB केलेलं आहे, कोणी B.Pharma केलेलं आहे, कोणी M.Com केलेलं आहे, कोणी काय M.Phil केलेलं आहे. हे सगळे लोक आज जॉब शोधत कुठेही जॉब मिळाला तरी चालेल, फिजिकल द्यायची असेल तरी चालेल, रिटर्न असेल तरी चालेल. पण आज जी परिस्थिती या 2 वर्षामध्ये भाजपने केलेली आहे, मिंदे सरकारने केलेली आहे, ती आपल्याला सरकार आणून बदलायलाच लागेल. तो विश्वास आपल्याला कमवायलाच लागेल. आपलं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, मला आठवतं कोविडचा काळ होता. कोविडच्या काळात तर जे काही डॉक्टर सांगायचे ते आपण नीट करत होतो. जगात कौतुक झालं, देशात कौतुक झालं. इथे प्रत्येक जीव जो वाचला आहे तो आपल्या सरकारच्या कामगिरीमुळे आहे असं सांगणार नाही मी, पण तरी देखील लोकांकडून सहकार्य झालं.
आणि ते आपण दाखवलं, करून दाखवलं. पण आपल्या काळात कोविड असताना देखील, अर्थचक्र बंद पडलं असताना देखील आपण 2-3 गोष्टी ज्या केल्या त्या प्रामुख्याने सांगण्यासारख्या आहेत. एक म्हणजे आपलं सरकार बनल्या उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं कर्जमुक्तीचं, ते महाराष्ट्रात ज्यांची ज्या शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्ज होती ती आपण पुढच्या 3 महिन्यात सरकार बनल्या कर्जमुक्त करून दाखवली. ही आपली शिवसेना आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांवर कुठचीही आपत्ती आली असेल, मग कधी अवकाळी पावसाची असेल, कधी गारपीटची असेल, कधी काही दुष्काळाची असेल, आपण ती मदत त्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवली. आत्ताचं सरकार कसं ₹2 ₹5 पोहोचवतं असं नाही. जे योग्य आहे ते शेतकऱ्यांना दिलं. जेवढं काही देऊ शकलो तेवढं दिलं. तसंच आपण पाहिलं असेल उद्योग क्षेत्रात आपली जी कामगिरी आहे, आपल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणली. आणि जर आपलं सरकार असतं तर वेदांत, फॉक्सकॉन देखील महाराष्ट्रातच आणलं असतं आपण. एअरबस, टाटा असेल, बल ड्रग पार्क असेल, हे देखील आपल्या महाराष्ट्रातच आणलं असतं. ही आपली कामगिरी होती. पण भाजप आल्यानंतर काय झालं? बल ड्रग पार्क म्हणजे औषधं बनवायचं पार्क हे गुजरातला, आणि गुजरातमधून नुसतं ड्रग्ज इथे आणले. म्हणजे ड्रग इथे आणि बल ड्रग तिथे, अशी परिस्थिती सगळी ती केलेली आहे. राख रांगोळी बोलायचं तर रांगोळी तिथे आणि राख इथे, अशी ही परिस्थिती आपली केलेली आहे. आज मी तुम्हाला इथून पुढे निघायच्या आधी एक विचारत आहे, तुम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे की नाही? तुम्ही बदलायला तयार आहात की नाही? बदलायला सक्षम आहात की नाही? निर्धार करायचा का की येणारी निवडणूक जिंकून आपल्याला महाराष्ट्र बदलायचा, नवा महाराष्ट्र घडवायचा, हा निर्धार करायचा का? तयार आहात का? लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? आपल्या महाराष्ट्रासाठी लढायला तयार आहात का? कारण ही लढाई फार महत्त्वाची ठरणार आहे. ही लढाई आपल्या देशाच्या इतिहासात मोठी ठरणार आहे. आपण जर ही लढाई जिंकलो तर आपलं देशहित आणि महाराष्ट्र हित म्हणजेच जनहित हे आपण टिकवलं असेल, आणि आपलं संविधान आणि आपली लोकशाही ह्याची लढाई आपण पूर्ण केली आणि जिंकवलं आणि संविधानाचं रक्षण केलं, हे आपण कमवलं असेल. तर मला वाटतं आजपासून ही सुरुवात करायची आपल्याला. हर्षदजी, नितीन सर, आपण जेव्हा मला तिथे पाटणला बोलवाल तेव्हा येण्याची तयारी आहे. लवकरात लवकर तिथे सभा घ्या आणि जिंकण्याच्या तयारीला लागा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद, धन्यवाद आदित्यजी. नक्कीच पुन्हा एकदा इतिहास घडेल आणि आपलं कुणी उठून ये खुर्च्यांवरून, कृपया बसून घ्यायचं. एक छोटासा सत्कार आहे जो आदित्यजींच्या हस्ते करायचा मानस आहे. निष्ठावंत शिवसैनिक श्री रामचंद्र निवृत्ती देसाई हे कोपरखेरण्यात राहत आहेत. यांनी 4.5 महिन्यामध्ये पायी चालत नर्मदा परिक्रमा केलेली आहे. यांचा सत्कार या ठिकाणी आदित्यजींनी करावा अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो. आणि निश्चितच जो इतिहास घडणार आहे तो पाटणपासून त्याची सुरुवात होणार आहे आणि पाटण तालुक्यातून एक जबरदस्त असा निकाल या विजयाचा लागणार आहे. रामचंद्र निवृत्ती देसाई यांनी 4.5 महिन्यामध्ये पायी चालत जाऊन नर्मदा परिक्रमा केलेली आहे. त्यांचं सत्कार आदित्यजींनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. प्रेक्षकांनी कुणी उठू नका खुर्च्यांवरून. नितीनजी वानगुडे पाटील साहेब यांचे विचार ऐकायचेत आपल्याला. कुणीही उठू नका. आदित्यजींना थोडी घाई असल्या कारणानं ते या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेत आहेत. आपण कृपया बसून घ्या सर्वजण. केवळ पाटण तालुक्यातील रहिवाशांचा मेळा असल्यामुळे आणि थोडं पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे थोडीशी पण अपेक्षित की उद्धवजींनी आदित्यजींनी सांगितलं की जी अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षाही जास्त लोक या ठिकाणी आलेले आहेत. हर्षदजी, तुमच्या या संयोजनाचं आदित्यजींनी कौतुक केलेलं आहे. याच्यातच तुमचं यश सामावलेलं आहे असं मला वाटतं. आणि बुलंद तोफ, विचारांचा एक धगधगता अंगार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपणा सर्वांचे शिवसेना उपनेते नितीनजी वानगुडे पाटील सरांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात प्राध्यापक नितीनजी वानगुडे पाटील सर.
महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, ज्यांच्या अस्तित्वानं वर्तमान मोहरतो आणि भविष्यकाळ घडण्यासाठी आतुर होतो, महाराष्ट्र हिताच्या प्रत्येक प्रश्नावर ज्यांनी स्वतःच्या आवाजाने आदित्यजी बोले आणि सरकार हाले अशी परिस्थिती निर्माण केली, ते शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, पाटण विधानसभा मुंबई स्थित रहिवाशांच्या या जाहीर मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या संयोजनातून हा मेळावा पार पडतोय ते जिल्हा प्रमुख हर्षजी कदम, सन्मान्य द्वारकानाथजी भोईर, सन्मान्य विठ्ठलजी मोरे, सन्मान्य मडवीजी, नवी मुंबई परिसरातले आणि पाटण विभागातले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्व. खरं तर आदित्यजींनी सगळ्याच विषयांना स्पर्श केलाय. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन करतो. पाटणच्या विकासासाठी आपण सगळे एक आहात, एकत्र आला आहात. खरं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सजलेलं आणि निसर्ग संपदेनं मोहरलेलं एक देखणं शिल्प म्हणजे पाटण तालुका. समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी 3 मारुती हे पाटण तालुक्यात आहेत. समर्थांनी स्वतः स्थापन केलेलं श्रीरामाचं मंदिर चाफळलं आहे. दिवशीधारेश्वर हे प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर इथं आहे. बहुलेश्वराचं मंदिर आहे, कालभैरवाचं मंदिर आहे, नाईकबाचं मंदिर आहे. मंदिरांचा तालुका म्हणूनही पाटणची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारा घेरा दातेगड सुद्धा याच तालुक्यात आहे. गुणवंतगड इथं आहे. वाल्मिकी ऋषींच्या तपाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं हे स्थान कोयना अभयारण्यानं पशु पक्षी प्राण्यांचं निसर्ग संपदेचं माहेरघर झालेलं आहे. पण दुर्गम डोंगर रांगा असल्यामुळं औद्योगिकरणाचा अभाव, रोजगाराचा अभाव आणि त्यासाठी रोजी रोटीसाठी ही सगळी माणसं पुण्या मुंबईला स्थायिक झाली. खरं तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जाणारं कोयनेचं धरण पाटण तालुक्यात आहे. महाराष्ट्र उजळवण्याचं सामर्थ्य असलेला हा पाटण तालुका स्वतःचे आयुष्य उजळवण्यासाठी मात्र मायपंढरी सोडून कोसो दूर येतो, ही तिथली सगळ्यात मोठी खंत आहे. उद्याच्या भविष्यातल्या पिढ्यांनी मग नेमकं करायचं काय? का त्यांनी असंच परत मायपंढरी सोडून बाहेर भटकायचं? हा यांच्या मनामध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ही सगळी मंडळी मुंबईमध्ये आली. या मुंबईमध्ये त्यांनी स्वतःचं विश्व उभा केलं. पण आता आम्हाला प्रश्न असा पडायला लागलाय की जोपर्यंत उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही. किंबहुना जोपर्यंत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत, आपल्याला एकही उद्योग गुजरातला नेता येणार नाही. यासाठी ज्यांनी गद्दारी घडवून आणली आणि महाराष्ट्रातला एक एक उद्योग गुजरातला पळवला. आता इथले उद्योग जर गुजरातला गेले तर आमच्या पाटण तालुक्यातल्या जनतेनं परत जायचं कुठं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या 1.5-2 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं. खरं तर इतिहास असं सांगतो, देवगिरी पडली आणि खिलजीला वाटलं आता महाराष्ट्र संपला. विजयनगर पडलं आणि पातशाह्यांना वाटलं आता महाराष्ट्र संपला. मिर्झा आला, पुरंदरचा तह झाला आणि वाटलं आता महाराष्ट्र संपला. खाशा शंभूराजांची भ्याडपणे हत्या केली आणि औरंग्याला वाटलं आता महाराष्ट्र संपला.
25 वर्ष महाराष्ट्राला राजा नव्हता, पण तरीही महाराष्ट्र लढत राहिला. महाराष्ट्राचा इतिहास कालही संपण्याचा नव्हता आणि महाराष्ट्राचा इतिहास आजही संपण्याचा नाही. महाराष्ट्र संपत नसतो, महाराष्ट्र संपवत असतो. हे महाराष्ट्रानं वेळोवेळी सिद्ध केलंय. त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, हितासाठी वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. पण अनेकांना अनेक वेळा वाटलं मग तो काळ आणीबाणीचा असेल, आता शिवसेना संपली. अनेक नेते शिवसेनेला सोडून गेले, आता शिवसेना संपली. 95ला सत्तेत आलेली शिवसेना 99ला सत्तेतून गेली आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री पदावरनं ते पाय उतार झाले आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली. खरं तर माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आदित्यजी ठाकरेंना एक प्रश्न विचारण्यात आला होता की शिवसेना पूर्वीसारखी आता आक्रमक राहिली नाही. त्यावेळी आदित्यजी ठाकरे यांनी फार मार्मिक उत्तर दिलं होतं. ते म्हटले की ओबडदोबड दगडातून ज्यावेळी मूर्ती तयार करायची असते त्यावेळी घाव घालावे लागतात, एकदा मूर्ती तयार झाली की मग घाव घालायचे नसतात. शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून ही मूर्ती घडवली, तिला विचारांचं कोंदण दिलं, विकासाचे अलंकार चढवले आणि खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास रथ विजय रथासारखा दौडू लागला. पण त्याच वेळी या मूर्तीवर घाव घातला, शिवसेना फोडली गेली, 40 गद्दार झाले आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली. पण नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि अनेकांना कळून चुकलं शिवसेना संपत नाही, शिवसेना संपवते. भाजपनं शिवसेनेचे 13 खासदार फोडले आणि महाराष्ट्रानं भाजपचे 14 खासदार पाडले. हा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्र हितासाठी आम्हाला उभा राहायचं आहे, त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्हाला उभा राहायचं आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब त्यासाठी लढतायत. ही लढाई त्यासाठी आहे. लचकेतोड चालली आहे महाराष्ट्राची. लाखो नोकऱ्या देणारा भारतीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजे IFSC सेंटर गुजरातला हलवलं, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला हलवलं, टेस्लाचा प्रकल्प गुजरातला हलवला, पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला हलवला, बल्क ड्रग पार्क गुजरातला हलवलं. एक नाही, दोन नाही, 16 प्रकल्प गुजरातला हलवले. एअर इंडियाचं कार्यालय गुजरातला, महानंदा डेअरीचं व्यवस्थापन गुजरातला. आता तर महाराष्ट्राचं 56 TMC पाणीही गुजरातला नेणार आहेत म्हणे. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास पळवला जातोय. आज महाराष्ट्रातली 47% तरुणाई बेरोजगार आहे. शासकीय भरतीच्या जेवढ्या परीक्षा झाल्या अशी एकही परीक्षा नाही की ज्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही, गोंधळ झाला नाही. मग ती तलाठी भरतीची परीक्षा असू द्या, पेपर 200 मार्काचा, मार्क पडले 214. परवा 12वीची नीटची एक्झाम गोंधळ, CETची एक्झाम गोंधळ. अर्थसंकल्प जाहीर झाला, मग अशी आदित्यजींनी त्याचा उल्लेख केला. लाडकी बहीण योजना आणली, पण ज्या अटी शर्ती पार करतील, निकषात बसतील त्याच लाडक्या बहिणींना लाभ होईल. मग ज्या बसणार नाहीत त्या काय बहिणी नाहीत? त्यांचं काय? पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती 1,03,00,000. त्यापैकी 12वीत किती पोहोचल्या? फक्त 20 लाख. म्हणजे पहिली ते 12वी या शिक्षण प्रवाहामध्ये, शिक्षण प्रवाहातून बाहेर किती मुली पडल्या? 83 लाख.
तुम्ही मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करा ना. महाराष्ट्रामध्ये बिअरच्या विक्रीत घट झाली. ती विक्री कशी वाढवावी यासाठी अभ्यास समिती नेमली या सरकारनं. पण 1ली ते 12वीच्या शिक्षण प्रवाहामधनं 83 लाख मुली बाहेर पडल्या. त्या प्रवाहात कशा येतील यावर मात्र एकही अभ्यास समिती नेमल्याची नोंद नाही. कुठल्या दिशेला चाललो आम्ही? कायदा व्यवस्थेचा तर पुरता बोजवारा उडाला इथं. रोज गोळीबाराच्या घटना तुम्हाला महाराष्ट्रात ऐकू येतील. गेल्या आठवड्यामध्ये बारामतीत घटना घडली, परवा परळीमध्ये घटना घडली. चोहो बाजूला त्या ड्रगचा नशेचा बाजार सुरू झाल्याचं चित्र दिसतं. महाराष्ट्राच्या नव्या पिढीला आपण कुठं घेऊन निघालो आहोत? हे सगळं बघितल्यावर आमच्या लक्षात येतं की नेमकं काय चाललंय, का उभा राहायचं आहे, का लढायचं आहे. गेल्या 517 दिवसामध्ये 3900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रात. रोज सरासरी 5 ते 6 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतायत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, पहिला निर्णय घेतला 2 लाखापर्यंत विनाअट विनाशर्त कर्ज मुक्ती देण्याचा, 7 बारा कोरा करायचा. आता सुद्धा आमची मागणी होती की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाही केलेली. हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्याच्या डोईवर सुखाचं छत्र उभा राहिलं पाहिजे, कारण तो जगाचा पोशिंदा आहे. शिवसेना आदरणीय उद्धव साहेब ठाकरे सातत्यानं शेतकऱ्यांसाठी लढतायत. ते यासाठी आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं आहोत. त्यामुळे आज आता आपल्याला हा विचार करायला हवा. लोकसभेची निवडणूक लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची झाली. आता महाराष्ट्राच्या विकासाचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे. महाराष्ट्र अस्मितेचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणारी निवडणूक तोंडावर आहे. एकूण परिस्थिती बघितली तर आज सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न आहे, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आपल्या कर्तृत्वानं त्याला उत्तर देण्याची ही वेळ आहे. नाहीतर उद्याची पिढी आपल्याला विचारेल, महाराष्ट्र खिळखिळा केला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता? महाराष्ट्राचे लचके तोडले जात होते त्यावेळी तुम्ही काय करत होता? महाराष्ट्रातला रोजगार पळवला जात होता, तुम्ही काय करत होता? महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करत होता त्यावेळी तुम्ही काय करत होता? त्यावेळी आम्हाला सांगता आलं पाहिजे, बाळा येणाऱ्या काळात असं काहीही घडणार नाही, कारण आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो. त्यामुळे पुढचे 90 दिवस महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. मुंबईमध्ये तुम्ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा भगवा खांद्यावर घेतला आहात. तोच भगवा आता पाटण विधानसभेमध्ये फडकायला हवा. आज ती भूमिका घेऊनच आपण इथून बाहेर पडूया. आपल्या सगळ्यांना त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हर्षजी कदम, त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करूया आणि महाराष्ट्रावर निखळ शिवप्रभूंचा भगवा फडकूया, अशी खात्री व्यक्त करून आपली रजा घेतो. धन्यवाद.